मित्रांनो नमस्कार. हे पहा, एक प्रामाणिकपणे आणि अतिशय प्रांजळपणे तुम्हाला मी सांगतो. कारण एका कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भाषण करत होते आणि भाषण करत असताना त्यांचं भाषण एका मुलाला आवडलं आणि तो मुलगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कार्यक्रम संपल्यानंतर भेटला आणि त्यांना म्हणाला, की "सर, मला आजपासून तुमच्या पक्षामध्ये काम करायचं आहे. तुमच्या सोबत राहायचं आहे." तर बाबासाहेब आंबेडकर असे त्यांना म्हणाले, की "बाळ, तू अगोदर स्वतःला भाकरीचा प्रश्न सोडव आणि नंतरच माझ्या पक्षामध्ये काम करायला ये. परंतु आता जर पाहिलं तर तू तिकडे बेकार राहिलास काय आणि तू काही जरी राहिलास काय तर त्याच्यावर घेणं देणं नाही. माझ्या फक्त मागं फिर अशा पण पद्धतीची माणसं आता पण निर्माण झालेली आहेत. म्हणून मला एक सांगायचंय की अगोदर स्वयंप्रकाशित बना. अगोदर आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. अगोदर आपण लायबल बना आणि नंतरच दुसऱ्याचा विचार करा. मला एवढं सांगायचं आहे की कारण का माणूस जर प्रगल्भ असेल, माणूस जर विचारी असेल तर त्याला अनेक मार्ग सापडतात, अनेक वाटा सापडतात. आणि माणूस जर विचारी नसेल तर दुसऱ्याच्या दिशेनं चालतो, दुसऱ्याच्या विचारानं चालतो. म्हणून आपण अगोदर विचारी बनलं पाहिजे आणि विचार जर तुम्हाला अंमलामध्ये आणायचे असतील, चांगले विचार जर तुम्हाला अंमलामध्ये आणायचे असतील, चांगला माणूस जर बनायचा असेल तर अगोदर ही सध्याची परिस्थिती जर आपण जर पाहिली तर हे पहा मित्रांनो, की आज जर पाहिलं एका शाळेमध्ये मी पाहिलं एक मुलगा एका विद्वान व्यक्तीला म्हणाला, की "सर, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे हो. प्रत्येक क्षेत्रामध्ये चढाओढ आहे. तर करू तर मी काय करू नेमकं?" तर ते सर म्हणाले, की "बाळ, एक काम कर. अगोदर तू कारण चांगला माणूस बन. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये चढाओढ जर असेल, चांगला माणूस बनण्यासाठी तिकडे स्पर्धा नाहीये. आपण जर पाहिलं तर चांगले माणसं फार कमी दिसतात असं मला वाटतं. म्हणून चांगला माणूस जर बनायचा असेल, चांगला जर व्यक्ती जर बनायचा असेल, अगोदर चांगल्या माणसांचे, चांगल्या महापुरुषांचे विचार वाचणं आणि चांगल्या महापुरुषांचं आचरण करणं हे तुमचं माझं कर्तव्य मित्रांनो. कारण का तर भगवान गौतम बुद्धांनी सांगितले आहे, की अगोदर तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा. अत्त दीप भव. स्वयंप्रकाशित झाल्याशिवाय तुम्ही आज किती जरी दिवे लावले आणि कुठं जरी लावले, लाखो दिवे जर लावले आणि मनामध्ये जर अंधार असेल तर तुमच्या दिवे लावण्याला काहीच अर्थ नाही बरं मित्रांनो. म्हणून अगोदर स्वयंप्रकाशित झालं पाहिजे माणसानं आणि स्वयंप्रकाशित झाल्यानंतरच पुढला अंधकार नाहीसा होईल. आणि जर अंधकार नाहीसा करायचा असेल तर आपण स्वतः स्वयंप्रकाशित बनलं पाहिजे मित्रांनो. म्हणून चांगल्या महापुरुषांचे म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुम्हा आम्हाला हेच तारू शकतात. अन्यथा दुसरे विचार कदापिही तारू शकत नाही बरं मित्रांनो. कारण हे अनादी अनंत काळापासून चालत आलेलं आहे. कारण संत तुकारामापासून, ज्ञानेश्वरापासून, छत्रपती शिवाजी महाराजापासून माणसं अशीच होती, माणसी चांगली होतीच कवा हाच प्रश्न पडतो. कारण आम्हाला यांनी भरपूर मार्गदर्शन केलं आणि कुठं जरी आपण जर पाहिलं आज कुठं जरी पाहिलं तर मारामाऱ्या आहेत, दंगे आहेत, तर हे कुठेतरी थांबले पाहिजेत बरं मित्रांनो. म्हणून महापुरुषांचे विचार आपण अंमलामध्ये आणणं फार गरजेचं असं मला वाटतं. धन्यवाद.